नमस्कार, मी आहे श्रद्धा आणि स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या पहिल्या यूट्यूब व्लॉगला तुम्ही सगळ्यांनी पाहिलंत आणि छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. कसं आहे ना, खूप लोकांनी माझा व्लॉग बघितला नाही, पहिला व्लॉग असल्यामुळे ऑब्व्हियसली, पण ज्या काही 4-5 लोकांनी माझा ब्लॉग बघितला त्यांनी मला छान फीडबॅक दिला आणि त्या 4-5 लोकांचं ओपिनियनसुद्धा मला खूप मॅटर करतं. त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जरी मी यूट्यूब चॅनल आता क्रिएट केला असेल काही दिवसांपूर्वी, तरी नुकतीच दिवाळी होऊन गेली आणि या दिवाळीमध्ये मी बरेच व्लॉग्स क्रिएट केले होते माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करण्यासाठी. जसं मी तुम्हाला मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये, पहिल्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या सासूबाई दुसरीकडे राहतात आणि आम्ही इकडे राहतो, पण तरी सणासुदीला आम्ही तिघे भेटतो कायम आणि अमितची फॅमिली आणि आम्ही सगळे एकत्र मिळून छान गेट टुगेदर करतो, मजा करतो आणि सगळे मॅक्झिमम सण आम्ही एकत्र साजरे करतो. संपूर्ण दिवाळीमध्ये आम्ही जी काही मजा केली एकत्र येऊन, ती सगळी मी कॅप्चर केली आणि व्लॉगच्या स्वरूपात मला माझ्या चॅनलवरती अपलोड करायचं होतं सगळं. पण चॅनल मी लेट क्रिएट केला आणि व्लॉग्स मी आधीच सगळे रेडी करून ठेवले होते. तर मला तुम्हा सगळ्यांसोबत ते सगळे माझे क्रिएट केलेले व्लॉग शेअर करायला खूप आवडतील आणि आम्ही दिवाळी कशी साजरी केली, काय काय मज्जा केली, ते सगळं तुमच्यासोबत मला शेअर करायला आवडेल. आणि त्याच निमित्ताने तुम्हाला माझ्या आणि अमितच्या फॅमिलीची एक झलक पण बघायला मिळेल. सो आता मी ते सगळे व्लॉग्स जे मी दिवाळीमध्ये शूट केले होते ते मी आता माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत. आय होप तुम्हा सगळ्यांना ते आवडतील. तर चला सुरू करूयात. नमस्कार, मी श्रद्धा आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. हा व्लॉग माझ्या आणि अमितच्या दिवाळी शॉपिंगचा आहे आणि माझी खात्री आहे की तुम्हाला हा व्लॉग आवडेल, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. त्याची तुला मी पार्किंग दाखवणार नाही. आपण गेलो तर चर्चगेटला, तुला चक्कर येईल त्या पार्किंग मध्ये गेला की. असं असं गोल 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 स्प्रिंग सारखं. तू कॉफी पित होती बाजूच्या बिल्डिंग वर होती. चल का इकडे. मी आणि अमित सीवूड्स मॉलमध्ये आलो आहे. सीवूड्सचा नेक्सस मॉल आहे हा आणि बऱ्याच दिवसांपासून आम्हाला दिवाळीची थोडी शॉपिंग करायची होती. म्हणजे दिवाळीसाठी नवीन कपडे घ्यायचे होते बेसिकली, तर त्यासाठी आम्ही आलो आहे. बऱ्याच दिवसांपासून प्लॅन करत होतो पण आम्हाला वेळ मिळत नव्हता. फायनली आम्ही आज वेळ काढून इथे आलेलो आहोत. तर आताच पोचलो आहे. संध्याकाळचे 8 वाजलेत. बराच उशीर झाला मला कारण ट्रॅफिक खूप होतं. सो या भेटूयात. आम्ही सगळ्यात आधी शॉपर्स स्टॉपमध्ये गेलो आणि आमच्याप्रमाणेच दिवाळीच्या खरेदीसाठी, दिवाळी शॉपिंगसाठी अजून बरीच लोकं आली होती, त्यामुळे मॉलमध्ये प्रचंड गर्दी होती. सगळ्यात आधी आम्ही मेन सेक्शनला गेलो कारण अमितची शॉपिंग आधी उरकून घ्यायची असं ठरलं होतं. अमित खूप चूझी असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो कपडे विकत घ्यायला. माझं थोडं वेगळं आहे. मला कुठल्याही दुकानात किंवा मॉलमध्ये बराच वेळ असा घालवत बसायला आवडत नाही. मी कपडे सिलेक्ट करण्यात जास्त वेळ घालवत नाही. मला पटकन वस्तू विकत घ्यायची असते आणि तिकडनं बाहेर पडायचं असतं. पण अमित थोडा वेळ घेतो. हा शर्ट माझ्या चॉईसचा आहे आणि माझी आणि अमितची चॉईस तशी बऱ्यापैकी सेम आहे कपड्यांच्या बाबतीत, कलर्सच्या बाबतीत, पॅटर्न्सच्या बाबतीत वगैरे. त्यामुळे फार आम्हाला वेळ लागला नाही तसं बघायला गेलं तर. आणि हा शर्ट मी त्याला ट्राय करून बघायला सांगितलं आणि त्याचबरोबर ही बेज कलरची लिनेन पॅन्टसुद्धा मी त्याला घ्यायला लावली कारण ते कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं. यानंतर अजून काही कपडे घेतले आणि मग आम्ही माझ्या शॉपिंगकडे वळालो.
जसं मी तुम्हाला सांगितलं मला फार वेळ लागत नाही, तसंच मला हे 2 कुर्ते दिसले आणि मी ताबडतोब तेच घेतले. मी दुसरीकडे जास्त कुठे फिरलेसुद्धा नाही, अजून कुठले ऑप्शन्स बघितलेसुद्धा नाही. हे 2 कुर्ते घेतले, त्याचबरोबर पॅन्ट घेतल्या, त्याला मॅचिंग त्याला सुटेबल अशा 2 पॅन्ट घेतल्या आणि या दॅट्स इट. झाली माझी शॉपिंग. मला हार्डली 15 मिनटं लागली सगळं ट्राय करून आणि सगळं करून बघायला. तर अमितला मी एक दोन्ही कपडे, दोन्ही ड्रेसेस मी त्याला घालून दाखवले, त्यालासुद्धा ते आवडले. इकडनं बाहेर पडल्यानंतर आम्हाला वेस्ट साईड दिसला आणि मग आम्ही तिकडे पण गेलो. तिकडे मी या बॅग्स बघितल्या ऑफिससाठी, कारण माझ्याकडे आता एकच बॅग आहे आणि तीच मी गेली 1.5 वर्ष वापरते आहे. तर मला एक नवीन ऑफिससाठी बॅग घ्यायचीच होती. तर वेस्ट साईडमध्ये मी या बॅग्स ट्राय करत होते. हे 2 ऑप्शन्स होते माझ्यासमोर आणि त्यानंतर मी ऑफिससाठीच शर्ट्स, फॉर्मल शर्ट्स वगैरे बघत होते आणि हा शर्ट मला खूप आवडला. हा कॉफी कलर खूप सुंदर आहे. नाही बरोबर आहे, लूज नाही आहे, चेंज करू नको. आमची शॉपिंग फायनली झाली आणि आता आम्ही फूड कोर्टमध्ये आलो आहे खाण्यासाठी, कारण खूप आम्हाला उशीर झाला शॉपिंग करता करता. त्यामुळे आता भूक लागली आणि फायनली आम्ही इथे खायला आलो. थोडंफार काहीतरी खाऊ आणि मग घरी जाऊ. मी बरीच सटल शॉपिंग केली. म्हणजे मला पर्सनली खूप असे ग्लिटरी आणि फ्लॅशी कपडे आवडत नाही. मला खूप सटल कपडे आवडतात, सटल कलर्स आवडतात, पेस्टल कलर्स, न्यूड कलर्स जास्त करून मला आवडतात. तर त्यामुळे मी शॉपिंग तशी खूप मिनिमल ठेवली माझी. जास्त फार काही मी असं घेतलं नाही. म्हणजे दिवाळीची शॉपिंग जरी असली तरी मी ते कपडे मला ऑफिसला घालता येतील, म्हणजे शाळेत मला घालता येतील आणि रेग्युलरली मला यूज करता येतील, कुठल्याही ओकेजनला घालता येतील असेच मी घेतले. कारण फार असे खूप असे वर्कवाले ड्रेसेस घेतले तर ते कधीतरी आपल्याला घालता येतात आणि मग ते खूप रिपीट केल्यासारखे पण होतात आणि बऱ्याचदा ते वापरले जात नाहीत. म्हणजे निदान माझ्याकडे तरी तसंच होतं. त्यामुळे मी खूप मिनिमल ठेवलेली आहे माझी शॉपिंग. सो येस, असं आहे. आणि काय नाही, आता झालं, सगळं झालं, शॉपिंग वगैरे झालेली आहे. मला ऑनलाईन शॉपिंगची जास्त सवय आहे, त्यामुळे बाहेर येऊन शॉपिंग करणं खूप जड जातं. मला खूप कंटाळा येतो, प्रचंड कंटाळा येतो मला बाहेर येऊन कपडे घेण्याचा किंवा कुठलीही गोष्ट घेण्याचा. कारण मला आता बरीच वर्ष झाली आहेत मला ऑनलाईन गोष्टी घ्यायची सवय झालेली आहे. त्यामुळे खरंच खूप कंटाळा येतो. तर खूप दिवसांपासून चाललं होतं की इकडे यायचं, कपडे घ्यायचे, शॉपिंग करायची आणि ते होत नव्हतं. कारण मला वेळ पण मिळत नव्हता आणि कंटाळा त्याहून जास्त येत होता. तर फायनली आता जेव्हा ते सगळं झालं इतकं बरं वाटतंय. मला असं वाटतंय खूप मोठं माझं काम झालं. तर चला भेटूया. आता आम्ही खाऊन घेतो थोडंफार आणि त्यानंतर आमचा दिवस अशा प्रकारे संपणार आहे. आम्ही एवढ्यासाठीच इकडे आलो होतो, पण छान वाटलं. खूप दिवसांनी बाहेर पडलो, कारण आम्हाला दोघांनाही वेळ मिळत नाही आमच्या कामातनं. खूप दिवसानंतर आम्ही आज बाहेर पडलो होतो, त्यामुळे छान वाटतंय, रिफ्रेश्ड वाटतंय. भेटूया. अमित आणि माझा कपड्यांचा चॉईस जरी सेम असला तरी खाण्याच्या बाबतीत आम्ही दोघे एकदम ऑपोजिट आहोत. म्हणजे अमितला भूक लागली की असं काहीतरी थाली किंवा रोटी सब्जी अशा प्रकारचं जेवण खायचं असतं. तो मॅकडॉनल्ड्स, फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिझ्झा या सगळ्याकडे ढुंकूनसुद्धा बघणार नाही. आणि माझं तसं नाही आहे. मला
प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं ट्राय करायचं असतं. मी तेच तेच दरवेळेस नाही खाऊ शकत. मला असं वाटतं आपण बाहेर पडलो तर काहीतरी वेगळं खाऊयात, काहीतरी वेगळं ट्राय करूयात. पण अमितचं तसं नसतं. त्याला एकच गोष्ट दरवेळेस खायची असते, कारण त्याचा मोटिव्ह पोट भरणं असतो आणि माझा मोटिव्ह असतो की मी टेस्टसाठी खाते. तर हा आमच्या दोघांमधला खूप मोठा फरक आहे. हा मॉल बराच मोठा आहे, त्यामुळे आम्हाला पार्किंगमध्ये जायचं होतं, पण आम्ही भलतीकडे चालू आहे. अमितने इथे थोडीशी एन्क्वायरी केली आणि आम्हाला कळलं की आम्हाला त्या साईडला जायचं आहे. हो आले. नर्सरी आहे ना. आता रात्रीचे 11:30 झालेत ऑलमोस्ट. खूप उशीर झाला आम्हाला, पण काही नाही, आता घरी जाऊन फक्त झोपायचं आहे. उद्या स्कूल आहे मला, अमितला पण काम आहे. आणि इथे किती छान झाडं आहेत. ही किती छान केलं आहे, सुंदर. मी इकडनं दाखवते. खरंच खूप सुंदर झाडं आहेत आणि खूप ह्यूज आहे ही नर्सरी. आम्हाला खूप वरून अशी दिसत होती. तर आता फायनली सगळं घेऊन झाल्यानंतर आम्ही खाली पार्किंगमध्ये चाललो आहे. अमित तिकडे आहे आणि मी अमितला शोधते. मी व्लॉगिंग करते, त्यामुळे मी बऱ्याचदा असं होतं की मी मागे राहते आणि अमित पटापट पुढे निघून जातो. त्याला टाइमपास करायला आवडत नाही अजिबात. मग तो कधी चिडतो माझ्यावर की काय चाललंय तुझं, आपल्याला उशीर होतोय, पटापट चाल. बट नेव्हर माइंड, हे माझं काम आहे आणि मला जर ब्लॉगिंग करायचं तर मला एवढा वेळ द्यावाच लागतो. सो येस, तो आहे अमित, चालतोय. तर अशा प्रकारे आमची संध्याकाळ खूप छान गेली, मस्त गेली. मी स्कूलमधनं आल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने लगेच निघालो होतो इकडे येण्यासाठी आणि झालं, सगळं छान झालं. आता घरी चाललो आहे निवांतपणे. जेवण वगैरे पण झालं इकडेच. आता घरी जाऊन काय नाही, चुपचाप आम्ही गुडूप होणार आहोत. उद्या कामावर जायचं आहे दोघांना आपापल्या. सो येस, अमितने गाडीला स्टार्टर मारलेला आहे. अशा प्रकारे चला. बाकी एक मिनिट, दरवाजा बंद करू दे. पावणे 12 झाले, 11:30 नाही, पावणे 12 झाले. बनवला माणूसच आहे इकडे. मॉल बराच ह्यूज आहे ना, है ना. ह्याच्यापेक्षा मोठं तो आर मॉल कुठला, मुलुंडचा? घाटकोपर तो आर सिटी आहे. आर सिटी तो मोठा आहे. आर सिटी पण मोठा आहे. फिनिक्स पण मोठा आहे. फिनिक्स मॉल नाही, दोन्ही मॉल वेगळे आहेत. आर सिटी वेगळा आहे, फिनिक्स मॉल वेगळा आहे. हे कुठे? पण हा नवी मुंबईकरांसाठी चांगला आहे ना, है ना. आपल्याकडे लाईनीत 3 मॉल आहे.
इन ऑर्बिट, इन्फिनिटी आणि स्काय मॉल जो बोरिवलीला आहे. वेस्टर्नला ना, Western. मग तो तिन्ही आहे. वेस्टर्नच्या लोकांसाठी चांगला आहे ते जवळ तिन्ही आहे. आहे ह्या लाईनीमध्ये असं. आणि आरसीटी आणि फिनिक्स जो आहे तो जे सेंट्रलला राहतात ना त्यांच्यासाठी चांगला आहे. आणि हा नवी मुंबई मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे. हा मॉल सिम्स नेक्सस मॉल. हिंदी बरं पण टाकायचं. मराठीच्या लोकांना माहिती आहे लोणावळा खंडाला काय, तर मराठी लोकांना काय नवीन काय नाही त्यांच्यासाठी. ही आहे आमची छोटीशी शॉपिंग. आता 12:15 झालं, म्हणजे जवळजवळ अर्धा तास लागला पोचायला. उघड्या होत्या काचा गाडीच्या, बटन माडी थांबले तुझे. तुझ्यासाठी थांबले होते कारण लिफ्ट ऑलरेडी ग्राउंड फ्लोअरवर होती. हो येते. आले 2 मिनिटं झाले. मी माझं बेसिक नाईट स्किन केअर रुटीन तुम्हाला सांगते. तर हा पिलग्रिमचा ग्लो स्लीपिंग मास्क आहे जो मी रोज रात्री झोपताना लावत असते आणि याने मला खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळाले. माझ्या स्किनवर आधी बरेच ॲक्ने मार्क्स होते, पिंपल्स येत राहतात, ॲक्नेज येत राहतात आणि मला बऱ्याचदा ॲक्नेज पिंपल्स असं स्क्रॅच करायची सवय आहे आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती बऱ्याचदा त्याचे मार्क्स असायचे आणि ते सगळे मार्क्स याने बऱ्यापैकी गेलेले आहेत. म्हणजे आता माझ्या नाकावर जर तुम्ही बघाल तर हा जो छोटासा मार्क आहे तो असाच ॲक्ने आला होता आणि आता 2-3 दिवसांपूर्वी मी स्क्रॅच केलं सवयीप्रमाणे आणि त्याचा पण मार्क राहिला आहे. आणि थोड्याच दिवसाने मला खात्री आहे की स्लीपिंग मास्कमुळे हे वापरल्याने माझा हा मार्कसुद्धा जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवेन. तर हा हे बेसिक स्किन केअर आहे, स्किन केअर रुटीन आहे जे मी फॉलो करते रोज रात्री झोपताना. आणि बाय द वे मी रेटिनॉलसुद्धा लावते, म्हणजे आठवड्यातनं एकदा किंवा 2दा मी रेटिनॉल लावते आणि बाकीचे दिवस मी हा मास्क लावत असते. त्याच्यात करायचं काही नाही आहे, सिम्पली तुम्हाला हा मास्क असा चेहऱ्याला लावायचा आहे, थोडासा हलकासा मसाज करायचा आहे. फार काही करायचं नाही आहे, थोडंसं असा लावून मला शांतपणे झोपायचं आहे. आणि खरंच हा मास्क खूप उत्तम आहे, तुम्ही घेऊन वापरून बघा. मी हा सगळ्यांना रेकमेंड करेन. ऑफकोर्स वापरायच्या आधी म्हणजे चेहऱ्यावरती डिरेक्टली वापरायच्या आधी एक पॅच टेस्ट करूनच बघा, पण मला त्याची गरज वाटत नाही. हा खूप लाईट वेट आहे आणि यातले इन्ग्रेडियंट्स यामध्ये अल्फा आर्बिटिन आणि हायलुरॉनिक ॲसिड पण आहे, त्यामुळे या 2 गोष्टी आपल्या स्किनवरती बऱ्यापैकी लाईट असतात, सौम्य असतात, त्यामुळे आपल्या स्किनला तसं काही होण्याची शक्यता कमी आहे. पण तरी तुम्ही एक पॅच टेस्ट करून बघू शकता डेफिनेटली.
तर चला आता मी झोपती आहे आणि हा मास्क लावल्यानंतर शक्यतो तुमचा स्क्रीन टाईम 0 ठेवा, 0 ठेवा. मोबाईल बघू नका आणि सरळ चुपचाप झोपी जा. त्याने खूप फरक पडतो आपल्या स्किनवरती. तर चला, गुड नाईट. हा व्लॉग मी आज इथेच थांबवते आणि भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.